नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। मागच्या 3 दिवसांपासून चाकरवाडी येथे संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवपुराण महाकथेचे आयोजन करण्यात आलेले आहे। यावर्षी संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची 25वी पुण्यतिथी आणि त्यानिमित्त आपण पाहताय प्रदीपजी मिश्रा यांची शिवपुराण महाकथा चालू आहे। प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवपुराण महाकथेसाठी फक्त जिल्ह्यातूनच नव्हे किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून 500 किलोमीटर अंतरावर भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि आपण पाहतो मागच्या काही महिन्यांपासून या शिवपुराण महाकथेची तयारी सुरू होती आणि 8 तारखेपासून प्रत्यक्ष शिवपुराण महाकथेला सुरुवात झालेली आहे। भक्तांची रीघ आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गर्दी होऊ लागलेली आहे। नियोजन अतिशय उत्कृष्ट केलेलं आहे। पार्किंगसाठी तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर जागा आहे। अगदी वॉटरप्रूफ 3 पॅन्डॉल टाकलेले आहेत। 4.5 ते 5 लाख भाविक एका ठिकाणी त्या मंडपाखाली बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। मात्र जेवढे काही लोक येतील याचा अंदाज बांधला होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त लोक अर्थातच हे भाविक भक्त या चाकरवाडीमध्ये दाखल होऊ लागलेले आहेत। येळंबपासून ते चाकरवाडी 4 ते 4.5 किलोमीटरचं अंतर। मात्र जो एकमेव रस्ता आहे, VIP म्हणजे गाड्या सोडण्याचा एक वेगळा रस्ता आहे, मात्र जो सर्वसामान्यांसाठी भाविक भक्तांसाठी जो रस्ता त्या ठिकाणी आहे तो एकच रस्ता आहे आणि अगदी पहिली पार्किंग 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथून भाविक भक्त या कथेच्या ठिकाणी अगदी पायी जातात। मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत। त्या ठिकाणी गेल्यानंतर आलेल्या भाविक भक्तांना कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये म्हणून हजारो स्वयंसेवक तिथले जे काही सेवेकरी आहेत ते त्या ठिकाणी या भक्तांच्या दिमतीसाठी आहेत। त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये। ज्या ठिकाणी कथा आहे, कथेचे मंडप आहेत, त्याच्या समोरच्या बाजूला मंदिराच्या शेजारीच अगदी अन्नदान आहे, महाप्रसादाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि 24 तास त्या ठिकाणी महाप्रसाद सुरू असतो। पाण्याचीही चांगल्या प्रकारे सोय करण्यात आलेली आहे आणि पाऊस जरी आला तरी एक थेंब सुद्धा त्या मंडपामध्ये पडणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे। आणि मागच्या 3 दिवसांपासून ही कथा सुरू आहे, आणखीन 4 दिवस जाणार आहेत। मात्र समस्या काही त्या ठिकाणी आयोजकाकडून नाही तर त्या ठिकाणी जे भाविक भक्त दाखल होत आहेत त्या ठिकाणी थोडासा शिस्त आणि स्वच्छतेचा प्रश्न अगदी निर्माण होऊ लागलेला आहे। त्या ठिकाणी आता दररोज येणारे आणि कथा संपली की जाणारे लाखो भक्त आहेत आणि काही लाखावर त्या ठिकाणी मुक्कामी राहणारे म्हणजे 8-8 दिवसासाठी राहायला आलेले मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त आहेत। त्या ठिकाणी त्यांच्या स्नानाची, शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी हा मंडप उभारण्यात आलेला आहे, पॅन्डॉल ज्या ठिकाणी आहेत तर 4ही बाजूला म्हणजे शेतकऱ्यांच्या मोकळ्या जमिनी आहेत। ठीक आहे, आता आणखी पेरण्या झालेल्या नाहीत म्हणून त्या आता सध्या मोकळ्या आहेत। मात्र पॅन्डॉलच्या पाठीमागे डाव्या बाजूला, उजव्या बाजूला वाहनं तर लागतायत, मात्र त्या मोकळ्या जागेमध्ये आता भाविकांकडून कुठंतरी स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ लागलेला आहे। लाखो लोक त्या ठिकाणी बसतायत आणि त्या ठिकाणी जे मुक्कामी लोक आलेले आहेत ते सकाळी स्नानाच्या वेळेस आणि प्रातविधीला थोडंसं बेशिस्तीसारखं वागू लागलेले आहेत। सर्वच नाही
मात्र जे म्हणजे ज्यांना काही इतर गोष्टींचा विचार करत नाहीत, आपण केलेले कृत्ये हे दुसऱ्याला किती त्रासदायक होतील याचा जे विचार करत नाहीत, असे काही भाविक भक्त मंडपाच्या अगदी जवळच मोकळ्या मैदानावर थोडीशी दुर्गंधी पसरू लागलेली आहेत. आता काल तर मोठ्या प्रमाणावर त्या परिसरामध्ये पाऊस झाला, सगळीकडे शेतामध्ये चिखल झालेला आहे आणि अशा चिखलामध्ये जर अशा प्रकारे अस्वच्छता होत असेल, स्वच्छतेची कुठलंही कुणी भान ठेवत नसेल, तर मोठा त्या ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होणार आहे. एवढे सेवेकरी आहेत, एवढे पोलीस कर्मचारी, हजारो पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी अगदी त्या गर्दीचं नियमन करण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. सेवेकरी आपल्याला म्हणजे आपण जो महाप्रसाद घेतलाय ते पात्र सुद्धा उचलू देत नाहीत, एवढी सेवा त्या ठिकाणी करतायत. आणि मग आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आणि मुक्कामी राहिल्यानंतर आपल्याला महाप्रसाद नाही, तिथं झोपण्याचेही काही म्हणजे प्रॉब्लेम नाही. मात्र आपण जर त्या ठिकाणी राहून जर शौचालयाचा वापर न करता अगदी मंडपाच्या आजूबाजूला जी मोकळी जमीन आहे तिथं जर जाऊन जर अशा प्रकारची अस्वच्छता करत असू, तर इतरांना त्याचा किती त्रास होत असेल याचा विचार थोडासा त्यांनी करण्याची गरज आहे. आयोजकांनी अगदी व्यवस्थित नियोजन केलेले आहे, मात्र या जे काही तुरळक जे भक्त आहेत, जे की अशा प्रकारे अस्वच्छता निर्माण करू लागलेले आहेत, त्यांनी स्वतःच अगदी नियमावली घालून म्हणजे स्वतःला वरच घातली पाहिजे. कारण आपल्याला आणखीन इथून पुढे 4 ते 5 दिवस त्या ठिकाणी थांबायचे. लाखो भक्त अगदी चारही बाजूने भक्त येत आहेत. 4-4, 5-5 किलोमीटर त्यांना वेगवेगळ्या शेतामधून चालत यावं लागतंय. रस्त्याने जागा पुरत नाही म्हणून शेतामधून येत आहेत आणि जवळ आलं की अगदी अक्षरशः पायाकडे बघून चालण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून अन्नदान मोठ्या प्रमाणावर आहे, नियोजन चांगलं आहे, अगदी तिथं मुक्कामाचीही सोय चांगली आहे, भक्तांची मांदियाळी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि मग अशा ठिकाणी जर आपण स्वतःच बेशिस्त वागू आणि स्वच्छतेचा जर काही विचार करणार नसू, तर मग अशा प्रकारे धार्मिक ठिकाणाला किंवा अशा प्रकारे जे काही कार्यक्रम होतात त्याला कुठेतरी गालबोट लागतो. आणि म्हणून हरिभक्तपरायण महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या नियोजनातून उत्कृष्ट सर्व चालू आहे. मात्र हाच फक्त अस्वच्छतेचा प्रश्न काही तुरळक भक्त अगदी निर्माण करू लागलेले आहेत. म्हणून आणखीन 4-5 दिवस राहिलेले आहेत. तेवढ्या येणाऱ्या दिवसामध्ये सर्वांना चांगल्या प्रकारे कथा ऐकता यावी, अगदी अध्यात्माचं महात्म्य त्या ठिकाणी समजून घेता यावं, कुणाचीही गैरसोय होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल, तर अशा प्रकारे अस्वच्छता करणाऱ्या भक्तांनी थोडासा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याचा त्रास इतरांनाच नाही तर स्वतःलाही होणार आहे. म्हणून पावसाळ्याचे दिवस आहेत आणि म्हणून थोडीशी काळजी जर घेतली तर कथा अगदी कसल्याही प्रकारचं विघ्न न येता पार पडणार आहे आणि आपल्याला भक्तीचा रस सेवन करता येणार नाही. आजच्या पुरतं एवढंच. सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.